संसदेत उत्तर देण्याची अमित शहांची हिंमत नाही। मोदी शहा आमच्या समोर संसदेत उभं राहायला घाबरतात। लाठीचार्ज, पॅलेट गनच्या वापरावर शहांना उत्तर द्यावंच लागेल। राहुल गांधींचा हल्लाबोल तर झारखंडमधील लाठीचार्जचाही निषेध। जंतर मंतरवर कुठलाही गोळीबार झाला नाही। राहुल गांधी अराजकता पसरवतायत। केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची टीका। विरोधकांमुळे 15 दिवसांपासून संसदेचं काम रखडल्याचाही आरोप। अभिजित दिपकेंकडून सुद्धा झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध। आंदोलक विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर का? राजकीय पक्षांच्या आंदोलनावर कधी लाठीचार्ज होत नाही, दिपकेंचा निशाणा। झारखंडच्या रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज। विधान भवन परिसरातून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न। जेपीएससी आणि जेएससी या कथित अनियमिततेवरून विद्यार्थी आक्रमक। परिसरामध्ये तणावाचं वातावरण। तर झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्षही अटकेत। धीरज परदेशींचं पार्थिव अहिल्यानगरमध्ये आणलं। डीवायएसपी चौकात हजारो समर्थकांचं आंदोलन। आमदार संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर, अक्षय कर्डिले इथे उपस्थित। परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात। धीरज परदेशींच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंदोलन। मुख्यमंत्र्यांचा आंदोलकांशी फोनवरून संवाद। दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी कारवाई करू। फडणवीसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। जवळपास 20 मिनिटं चर्चा। भेटीचा फोटोही समोर। तर मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात ही भेट झाल्याची अमोल कोल्हेंची माहिती। खासदार सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनला बड्या नेत्यांची हजेरी। पंतप्रधान मोदींसह अमित शहा, शरद पवार, सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या।